ज्या कागदावर तुम्ही सगळ्यांनी गावकऱ्यांनी सह्या दिल्या आहे तो कागद शोधा आणि तो कागद माझ्यापाशी आणून द्या. मी त्याचं काय करायचं आहे ते बरोबर करतो. त्याच्याच तुम्हाला 1 दिवसानंतर हे सगळं काम थांबलेलं दिसन. केमिकलची कंपनी ही थांबून जाईल आणि सगळं ते प्रोजेक्ट बंद होऊन जाईल तो, आणि आपला जंगलही वाचन. पण तो कागद नेमका असन कोणापाशी आम्हाला काहीच माहित नाही. तो कागद तुम्हालाच पाहावा लागल कुठं आहे तर, आणि पूर्ण गावाकराच्या सह्या आहेत त्याच्यावर तोच कागद पाहिजे आपल्याला, बाकी कोणताच नाही पाहिजे. आणि तो तुम्ही साहेबापाशी आणून देऊन द्या. नंतरच तुमचं काम लवकरात लवकर ते बंद पडून जाईल, ते केमिकलची कंपनीचा प्रोजेक्ट. त्याच्यानंतर जंगल तुम्हाला पुन्हा उभारावं लागेल. आता ते तुमची जबाबदारी आहे, बाकी सगळं तुम्ही पहा. चला आम्ही येतो. अहो शांताबाई, चाय पाण्याला ते विचारता येईल? एवढं मोठं काम करून देऊ राहिले, काही चाय पाण्याला नाही विचारलं त्या? सर बसा ना, चाय वगैरे बनवतो तुमच्यासाठी, नाश्ता वगैरे घ्या. तसेच चालले का तुम्ही? तर माझं गोष्टीमध्ये ध्यानच नाही राहिलं. चाय वगैरेचं काही नाही. हे काम आपलं सक्सेस झालं का मी जेवण करीन तुमच्या घरी. पण सध्या हे काम महत्वाचं आहे. जंगल तोड थांबली पाहिजे, झाडं तोड थांबली पाहिजे. चला येतो शांताबाई. आता आपल्याला सगळेला एकच काम आहे. तो कागद ज्याच्यावर सगळ्या गावकऱ्याच्या सह्या आहे तो ताब्यात घेणं आणि या साहेबापाशी जमा करणं. तुमचं सगळंच बरोबर आहे, पण हे काम करण कोण? बाई थोडी करू शकते. हा कागद नेमका आहे कोणापाशी हे थोडी माहिती आहे आपल्याला. देशमुख पाशी आहे, गोडबोले पाशी आहे, का ते 2 आले होते कंपनीचे मालक रॉय त्याच्यापाशी आहे? आपल्याला माहित नाही ना. या सगळ्या गावकऱ्यानं सह्या दिल्या होता, हा कागद नेमका आहे कोणापाशी कसं माहित पडत? आता हे आपलं काम कोण करन आणि ते कागद कोण आणून देणार आपल्याला? अरे चेत्या, आता भल्ला इमानदारीनं काम करू राहिला. ओय अबे ओय, इकडे ये. तुम्ही काय करू राहिले रे इकडे? जाणं तिकडे काम नाही वाटते तुम्हाला? तसा हात भल्ल्याच कामाचा झाला. पहिल्याच दिवसपासून एवढ्या इमानदारीनं काम करू राहिला. पाहतच आहे चेत्या, जसा हात भल्ल्याच कामाचा झाला. दुसरा दिवस होईल इथं कामाला लागून. याला मशिनीवर भिडवलं, बस झालं झालं याचं चांगला पाला पाडते यायचा. अबे इकडे ये, इकडे 2 मिनिटं पहिले. जेवण केलं होतं का? बस आला तर बसून कामालेच आहे. काय ले काय जेवण करा दादा, जेवण टाइम आहे ना. तुम्ही केलं वाटते जेवण? नाश्ता झाला आमचा वाला, जेवण करू आता आम्ही. काय हे तुम्हाला कपडे कसे काय भेटले? आम्हाला तर नाही भेटले. हे फक्त कपडे परमनंट वाल्याला दिले आहे. जे कंपनीत कामाले परमनंट झाले किंवा होणार आहे त्याच्यासाठीच आहे, बाकीच्यासाठी आहे नाही. अरे मग आम्ही परमनंट नाही आहे का? आम्ही तर काम त्याला इमानदारीनं करू राहिलो. हो सर ना, धीर धीर धरावं लागते ना. शिक्षण नाही पाहिजे का तेवढं? शिक्षण पाहिजे, नॉलेज पाहिजे, एक्सपिरियन्स पाहिजे. आमच्याशी सगळंच आहे, म्हणून आम्ही कंपनी थ्रू डायरेक्ट लागलो. अरे मी तर इंजिनियर आहे, माझ्या का साधं सुद्धा शिक्षण झालंय काय? तसं नसते ना रे बाबा. ते जाय जाय तू मशीनवरच काम कर. जाय तू ऑपरेटरच राहशील रे, त्याच्या समोरचा काही विचार करू नको. जाय काम कर. आम्ही पाहू राहिलो तुला इथं सुपरवायझर नाही तर मॅनेजरची पदवी द्यायला, आणि तू आपलीच लावू राहिला. जाय जाय काम कर. अरे नाही तसं म्हणणं नाही आहे, पण तुमच्या दोघांना कपडे भेटले नाही म्हणून म्हटलं. 2 जण परमनंट आहे ना आम्ही, 2 जण परमनंट आहे. तुला परमनंट व्हायचं आहे काय सांग, तुला देतो करून. आपली ओळख आहे तेवढी इथं. तुला सांग फक्त परमनंट व्हायचं आहे का इथं? हा मला परमनंट असतोच आहे, त्याच्यासाठी ते कंपनी जॉईन केली. ठीक आहे, तुला लागत आहे ना परमनंट, मग जेवढं सांगेन तेवढंच करतो फक्त. आम्ही त्याच्यानं परमनंट झालो म्हणून तुला म्हणून राहिलो. जा मशीनीवर जाय आता तू. गाडी गाडी अबे हो भैताळा, इकडे पाय ना. तिकडे उघड पाहू राहिला. अबे इकडे ये ना, किती वेळच्या आवाज देऊ राहिला तुला? इकडे ये. हाय हलकात दिसू राहिला मला. नाही भल्ला इमानदारीनं काम करू राहिला. पाय ना एवढ्या कमी पगारात. तुम्ही कोणत्या डिपार्टमेंटला आहे रे बा? तुमचं भल्ला शाही काम दिसू राहिलं. इकडे तिकडे घुमू राहिले तुम्ही. आम्हाला तिकडे भल्लेले का काम करून घेऊ राहिले आमच्यापासून? वळखीचा फरक आहे ना. वळखी नाही पाहिजे असते काय? आम्ही पहिले वळखी आहे आमचीवाली इथं, त्याच्या बाद म्हटलं एवढं शाही काम भेटलं. तुमचं कसं होतं, तुम्हाला डिपार्टमेंट दाखवलं, तुम्ही लागून गेले कामाले. तुला याचा आहे का आमच्या डिपार्टमेंटमध्ये सांग तू, त्याला सेटिंग लावून देतो एकट्याची. हा फक्त भादर नको करतो कुठं, नाही तर चबरेपणा मग कोणं करून दिलं तर ह्या दोघांनाच काम करून दिलं म्हणून. हा देणारे का काम करून, हे तर 1 नंबर काम होऊन जाते. सांग ना, सांग कसं करावं लागते तर काय करावं लागते. उद्या तुला सगळंच सांगतो. आता झालं अर्धा टाइम गेलाच आहे. हा आता 15-20 मिनिटात घरीच जा लागते, पण उद्या जेवढं सांगन तेवढं करजो. हा त्याला काम होऊन जाय. तुला देतो चांगलं डिपार्टमेंट. त्या डिपार्टमेंटमध्ये काहीच टेन्शन नाही आहे, जास्त काम बी नाही आहे, काहीच नाही. मस्त एसीची हवा लागते. हाव का रे? ठीक आहे, मग मी उद्या येतो. जा आता लागून जाय कामाले. आणि ते जे बाकीचे त्याला दोस्त मित्र आहे त्याला सांगून दे. कसा आता टाइम झालाय, 5 मिनिटं राहिले आहे. आता 5 मिनिटात हातपाय धुतो आणि निघतो घराकडे. काय म्हणता? हा मी जरा 5 मिनिटात मशीन चालवून घेतो आणि मग येतोच मी तिकडे. चल चेत्या, जमला आपलं कामच जमला आता. नाही आता फक्त उद्याची सोयसाय करणार. काय करतो उद्यासाठी? मग काय आणता काय म्हटलं? उद्याचा प्लॅन उद्या. आतापासून विचार करता काय? उद्या त्याची सेटिंग लागून जाय, आपलं काम होऊन जाईल उद्या. चल चल घराकडे जायची तयारी करत आहे. हातपाय धुवा लागते. झाला आपला टाइम. कुठं गेले हरामी काय माहित 2 जण? कुठं गेले तुम्ही? इथं कामाला आले काय तर घुमाले आले तुम्ही? अधिक जा लागते का? संडासले मोठं गावला म्हणून काय रे? तुमच्या इच्छा जेव्हापासून मी पोहा खाल्ला तेव्हापासून म्हटलं मला संडासले झाला उरालं. आता 10-15 तास झालं. काय टाकलं होतं तुम्ही त्याच्यात? तुमच्या समोर आम्ही पोहेच खाल्ले ना. मग आम्हाला तर काही नाही झालं, तुम्हाला कोण झालं?
अबे पण तुम्ही तर दुसऱ्या डब्यातले खाल्ले ना, मग मला दुसरा डब्बा दिला, तुम्ही दुसऱ्या डब्यातले खाल्ले. चला तुम्ही संडासले पाहायला कुणाला तुमच्या इथचा पोहा खाल्ला तेव्हापासून काही टाकून आणलं होतं वाटतं त्याच्यात. अरे सोन्या, हे जर माहीत पडलं तर झालं, मग आपल्याला तर कामावून काढून टाकायचे होय. काही नाही तू लोणं घेऊ बरं, एवढा समोरचा विचार नको करू. एवढा टाइमपास झाला हे पाय पहिले आजचं. चल हातपाय धुवून घराकडे जाऊ, लय वेळ उराला आपल्याला. चल टायमावर आलं तर टायमावर जा लागते घरी. चेत्या, तू बोलतं का मी बोलू? बोल ना तूच, काय फरक पडू राहिला दोघांपैकी कोणी बोललं तर? बोल, तूच बोल. इथं जमलेल्या तमाम कामगार बांधवांनो, तुम्हाला जर कंपनी थ्रू लागायचं आहे आणि आमच्यावालं डिपार्टमेंट सारखं डिपार्टमेंट तुम्हाला पाहिजे असन, ज्याच्यात मेहनत काहीच नाही आहे, काहीच टेन्शन घ्यायचं काम नाही आहे, असं जर डिपार्टमेंट पाहिजे असन तर आम्ही म्हणून तुम्हाला तसं करायला लागल. तुम्ही आमच्या सोबत आहे काय ते सांगा पहिले. अरे हम तो आपके साथी है भैया, हमको तो ऐसा ही डिपार्टमेंट होना है जिसमें काम ना हो. आम्ही सगळेजणच तुमच्या सोबत आहे दोघाच्या. आम्हाला बी असे कपडे पाहिजे परमनंट कंपनीचे, आणि डिपार्टमेंट बी चांगलं पाहिजे. सांगा काय करू तर आम्ही. जे काही आहे परमनंट करायचं ते आमच्या दोघांच्याच हातात आहे. आता 2-3 दिवसांना आम्ही इथं सुपरवायझर होईल, मग मॅनेजर, मग चालली आमची पोस्टिंग वाढत, कारण आम्ही परमनंट झालो आहे ना. तर आम्ही जसं सांगन तसं तुम्ही करा, तरच तुमचं वालं बी आमच्यासोबत भवितव्य चांगलं होईल. नाही रे बा सोन्या, नाही तर मग बस करा, आम्हाला कामच करत राहायचं. तुमच्या चौघात तर मला समजून जाय, तुमच्या चौघाचं आम्ही काम करून बी देऊ. पण तू रे, तू बबलू, तू कसा काय म्हटलं? अरे तुला 20,000 रुपये तर सुरुवातीला जाय, आणि 12-12 घंटे करता तर पेमेंट अलग पडते. तुला काय व्हायचं आहे कंपनी थ्रू? अरे नहीं भाई साहब, हमें भी परमानेंट ही होना है. हमें नहीं चाहिए 20,000 पगार. वो तो धीरे धीरे हो ही जाएगा, पर हमें कॉन्ट्रैक्ट बेस पे नहीं करना है. हमें तो कंपनी थ्रू परमानेंट होना है. तू हे काय होऊन जाईन, काय लोणं घेऊ? तू गरीबच आहे घरचा, म्हणून आला एवढे दूर कामाले. होऊन जाईल. महाराष्ट्रात तुम्हाला सगळ्यालेच कामं भेटून जाते, काही हरकत नाही. फक्त आम्हीच तिकडे आलो म्हणजे आम्हाला काम नका देत जाऊ. राम खोराय हो, आमचं काय मन पाहता? तू हे देतो काम करून, ठीक आहे. फक्त म्हणीन तेवढंच करा, शिल्लकचे कामं नाही करायचे. आणि हे गोष्ट कोणालाच माहीत पडू देऊ नका, याची गॅरंटी तुम्ही घ्या. हा, हे एक महत्वाची गोष्ट आहे. हे इथं काय चर्चा झाली काय नाही हे कोणाला सांगू नका. तुम्ही परमनंट होणार आहे आणि सोन्याच्या इथे तुम्हाला परमनंट करणार आहे आणि कपडे देणार आहे, हे गोष्ट इथंच दबली पाहिजे. हे कुठं गेली नाही पाहिजे. हे जर कुठं गेली तर झालं, मग भुलून जा. मग तुम्ही इथं मरेपर्यंत काम करसान तर तुम्हाला परमनंट करणार नाही. अरे नाही, कोणालाच नाही सांगत. मी सगळं पहिले समजावून सांगितलं आहे, कोणालाच नाही सांगत. सांगा कोणतं काम करावं लागते आम्हाला उद्यापासून? हे तुम्हाला उद्याच सांगण्यात येईल, समजले? पण उद्या जर तुम्ही कोणत्या गोष्टीला नाही म्हटलं आमच्यावाल्या तर मग नाही होऊ शकत का? मग किती काय काम करा तुम्ही, मग आहे त्या डिपार्टमेंटमध्ये सळा तुम्ही. बरं, काही हरकत नाही. आता जाऊ मग आम्ही घरी. हा, निघा लवकर, निघा इथून. एवढं लक्षात ठेवा का हे गोष्ट जे आपल्यात झाली आहे, हा 7 जणात, हे 8व्या जणाला माहित नाही पडली पाहिजे. आप टेंशन मत लीजिएगा सोनिया भाऊ और चेता भाऊ, ये बात 8वें जन को मालूम नहीं गिरेगी. चला जा, गेट आउट. सोन्या, हा प्लॅन जर आपला सक्सेसफुल झाला तर आपली या कंपनीत डबल इन्कम चालू होऊन जाते. डबल कायची टिबल. आता तर गती मॅचचे डब्बे लावून टाकू आपण इथं. हे हराम खरं काय करू राहिले दोघं जण इथं? गेले नाही घरी? कायचा विचार करू राहिले इथं? अय दोघं जण गेले नाही का घरी? अरे हे तर तिवारी सर रे. हा चाललो तिवारी सर, चाललो. चष्मा खाली करून पाहू राहिला मला, दिसत नाही का भकण्या डोळ्यात आले चष्मा लावून बी? चल निघा, टाळा का निघा लवकर, उद्या सकाळी टायमावर आले पाहिजे, नाही हाकलूनच देतो तुम्हाला. पोट झालं वाटतं त्याचं चांगलं. विचार बरं सोन्या, अरे पोट झालं का बरोबर तुमचं? संडासले चालले होते तुम्ही, आता अधिक लागली मला संडास. आता दवाखान्यात जा लागेल मला संध्याकाळी इकडून गेल्यावर. ते काहीतरी मला वाटू राहिलं का तुम्ही पोह्यातच काही मिसळून आणलं होतं. हे ते आता माणुसकीचं म्हणजे जमानच नाही, नाही माणुसकीनं आम्ही तुम्हाला नाश्ता दिला तर तुम्ही आमच्यावरच आरोप घर राहिले. तुम्ही दवाखान्यातच जा, आता दवाखान्यात आल्यावर म्हणजे आम्हाला मला तर लय रे. हा सोन्या, मला सगळ्या इकडे चारी बाजूनं मला पैसे दिसू राहिले. सगळ्या इकडे पैसाच आहे ना, ज्याला दिसला त्यानं कमावला. हा काय तसं डोकं चालत नाही ना, मला सांगा लागते सगळं. आता हे जे आहे आपल्यापाशी 5 जण, याच्यापासून आपण हे काम करून घेऊ. हा काहीच टेन्शन नाही घेऊ. बरोबर दिमाग लावलाय. बस उद्याच्या तारखेत झालं पाहिजे ते. हे जर कार लक्षात आलं असतं तर आज गेम झालाय असता आतापर्यंत. चल उशीर उराला घराकडे, चल जरा प्रपंचात बी बस नाही. लय दिवस झाले आपले गडी माणसाने भेटले ना आपल्याला. तात्या मोहनदा हे कुठे गेले बाकीचे? अरे हा यार, याची भेटच नाही झाली. चल अरे चालले का रे घरी? झाला ना का टाइम? आता तुम्हाला माहित आहे टायमावर येणं आणि टायमावर जाणं आहे. आणि ते दोघं कुठे गेले? ते दोघं नाही दिसू राहिले मला. ते दोघं तर आमच्या सोबत निघाले होते, येऊ राहिले असं. बरं उद्या या मग आपल्या टायमावर. काहून एवढा उशीर केला? काय ओव्हर टाइम करू आले होते काय? नाही असं काही नव्हतं, पण कसं आहे 1-2 घंट्याचं काम उरलं तर तसंच दिलं काढून. ते म्हणे घेऊन घ्या म्हणे ओव्हर टाइमचे पैसे. म्हटलं नाही राहू द्या, काय हरकत आहे काय? नाही काय तुमच्या विचारानं काय घ्यावं 1-2 घंट्याचं? चांगलं नाही वाटत ते. रोज लागते आपल्याला कामाला, 1 दिवसाचं थोडी काम आहे आपलं. त्याच्याच्यानं उशीर झाला आम्हाला, नाही तर आम्हाला उशीर होते काय, आम्ही बरोबर निघतो. नाश्त्याला 24 आणला होता तुम्ही. धन्यवाद. हा धन्यवाद आमची काळजी घेण्याबद्दल धन्यवाद. हे का डब्बा घ्या तुमचा. फक्त तुम्हाला एक आग्रहाची विनंती आहे दोघाले बी. हा तेवढं लक्षात ठेवा का टायमावर येत जा.
टायमावर आले टायमावर सुट्टी घ्या. नाटकं काही पाहिजे नाही फालतूचे. आता जर उशीर केला तर मग उशिरा सोडत जाईल. बरं काका, तुमच्या शब्द पडायला आहे काय? तुम्ही मन सांगता तर चल त्या घराकडे. पोट्टे तसे चांगले आहे पण हे दोघं बी. नाही आपली काळजी केली म्हटलं. नाश्ता जाणला त्यानं विचारायला 2 घंटे शिल्लकचे काम केले कंपनीत, उशिरा आले तर. अरे कामगी मला म्हणत होते त्याला उशीर, तसे उशिरा नाही येते पोट्टे. स्वभावूनच समजते ना चेहरे पावर कसे आहेत त्याचे. हा, नाश्त्याची काळजी आपलीवाली कधीच नाही केली. कोणानं नाश्ता आणून दिला बिचारायनं आपल्याला. पोहे आणून दिले साजरे. पोहे असे तसे नाही चांगले डब्बा भरून आणून दिले. अरे सिक्युरिटी गार्ड 2 जण गेले का हो? कोणते तिवारी सर? अरे सर 2 जण चष्मा लावून होते, डब्बे होते त्याच्यापाशी. अच्छा ते काय? अरे ते तर गेले, आत्ताच गेले. 10 मिनिटं झाले फक्त. काहून काय झालं? अरे एवढे हरामी आहे ते 2 जण. आता तुम्हाला काय सांगू. अर्धा 1 घंटा बी काम नाही करत ते इमानदारीनं. मलाच काम करायला लागते सगळं. आज तर पुरी कंपनी घुमून आले. याच्या पहिले त्याला काम शिकू पुरा टाइमपास करून टाकला त्यानं. हा, आणि काय भोसून त्यानं पोहे आणले बा नाश्त्यासाठी. उशीर झाला तर बरोबर घेतलं म्हणे गोड बोलून. ते पोहे आणले म्हणे तुमच्यासाठी. पोहे खाल्ले तर संडासलेच पाय लागू राहिला मला. आता रात्री गेल्यावर इकडे दवाखान्यात जावं लागते मला. कुठे ते गेले घरी आहे ना? नाही तर उद्या जर टायमावर नाही आले हाकलून द्या त्याला. नाही साहेब काही लावता काय? राजीव काही लावता नाही? अरे बाबा विचारा ना यायले. आम्ही खाल्ले ना पोहे दोघांना. डब्बा भरून पोहे आणले होते ना. आम्हाला तर असं काही नाही झालं. नाही ना तिवारी सर, आम्हाला असं खरंच काही नाही झालं. आम्ही डब्बा भरून पोहे खाल्ले वाटल्यास. हो काय? मग साला काही मा पोटातच काही गडबड झाली असं काही झालं असं. कारण त्याने माझ्या एकटा पोहे खाल्ले ना. एक काम करा तुम्ही, आता इकडून गेले तर पहिले डॉक्टरकडे दाखवा. डॉक्टराला दाखवून द्या. म्हणजे कसं हे असं बरं नाही आहे ना. प्रत्येक वेळेस संडासले जाणं कमजोरी येते ना अंगात. आणि तुम्हाला कसं उभ्याला उभं काम करावं लागते. नाही सर करावंच लागेल, त्याच्याशिवाय जमन नाही. हा, पण एवढे हरामी पोट्टे आहे. बस 10-15 मिनिटं बाकी असले घरी झाले का हातपाय धुणे चालू करून त्याचे. काम कवडीचं नाही करत. आयडिया 1 नंबरचे. जर उशीर केला हाकलून द्या त्याला बिंदास. काही लोड नका घेऊ तुम्ही. अरे बापरे, 2 घंटे शिल्लक काम केलं म्हणते, पैसे नाही घेतले म्हणते. पाहून घ्या. असे आहे दोघं बिलिंडर. नाही आपल्याला चिवट्या बनवून राहिले होते ते. आता नाश्ताही नाही घ्यायचा द्यायचा काही नाही. फालतूचे नाटकं नाही लावून घ्यायचे. त्याच्यानं आपल्याला बोलते साहेब लोक नाश्ता देऊन उशिरा येऊ राहिले. नाही 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 असं करायचंच नाही, बिलकुल नाही करत. आता नाश्ता घ्यायचा बी नाही द्यायचा. उशिरा आले तर लवकर घरी हाकलत राहिले. अरे हो शांभो, तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे. आजूबाजूचे जे शेते आहे त्या तर पूर्ण खराब होऊ राहिल्या म्हणते. पेज पलटवा आणि ते 2 नंबरच्या पेजवर पहा तुम्ही. ज्या गावातनी कंपन्या आल्या आहे त्याच्या तब्येत्या पाहून घ्या कशा आहेत. वाचा ते वाचा. अरे बेकार काम आहे बाबा, बेकार काम आहे शांभो. फालतू लोकांना सह्या दिल्या. आता तर लय बेकार काम आहे. असं समजून नाही राहिलं मला. काय वाचू राहिले असे 2 जण? आणि मोहन दा कुठे गेला? पांटेला उघडतो म्हणते का नाही उघडत म्हणते? अरे कालपासून बंदच आहे ना. अरे इथं आम्हीच तर विचारत पडलो आहे का त्यांना पांटेला कोण बंद केलाय. आम्हाला तर वाटलं तुम्ही सगळेजण घुमायला चालले गेले. कोणीच नाही आलं नाही इथं. सल्ल्या नाही, शाहरुख्या नाही, तात्या नाही, नामदेवराव नाही, दिलीप भाऊ नाही, कोणाचाच हतापता नाही इथं. काय बोलू राहिले तुम्ही? म्हणजे सकाळपासून मोहनदानं खोललाच नाही पांटेला पण कोणीच नाही आलं इथं. असं कसं होऊ शकते? खरंच का मजाक करू राहिले तुम्ही? खरंच ना रे, मजाक करून काय करू. तुला मजाक वाटत असेल तर तू गावातल्या कोणाला विचार. काय एवढा जणांपैकी एकाला तरी पाहिलं का म्हणून. कुठं गेले आपल्याला सोडून? हा चेते गेले कुठं म्हटलं? सगळे कुठं घुमा फिरायला तर नाही गेले आपल्याला सोडून? पता लावा लागन याचा, पता लावा लागन. चल घरी चल, लवकर गाडी चालू कर, घरी चल. हातपाय धू, जेवण करू आणि चल. पहिले तात्याच्या इकडे, नामदेवरावच्या इकडे, सगळ्याच्या घरी चल पाहिले. अहो शांभो, यायला तर काय आता पता नाही आहे म्हणते. आता कसं? हो ना, मला तेच नाही समजू राहिलं ना. तेच नाही समजू राहिलं असं कसं झालं ते. कुठं गेले हे एवढेच्या एवढे जण? का लापता झाले का? ते 2 गुंडे आले होते, गंग्या आणि बाबू मरंडी. यानं अधिक केलं या सगळ्याला किडनॅप. काय माहित काय आहे तर. वाघ कुंदन भाऊ वाघ. ओ, वाघ पया शांभो, लवकर पया इथून. भेटलाच नाही का हो तात्या यायले कोणता वकील आपल्याला सोडाले? मग धंदा पडू राहिला ना पांटेल्याचा. किती दिवस झाले आता? अरे थांब ना रे बाबा रे. काय धंदा पडला तवाचा लवराला. तू सगळ्याला सुटत आहे ना. सगळ्याचे धंदे पाणी पडले आहे. हा, तिकडे वावरात कोण आहे? माझ्या तर राजा सुकारी इकडेच आहे. काय देवानंद भाऊ, नसती फाशी घेतली तुम्ही तर एवढं मोठं प्रकरण झालं नसतं. आज सगळेचे सगळे जैलात बंद आहे. सांगा, सगळ्याचे कामं धंदे पडले आहे. 3रा दिवस आहे आजचा. कोणी वकिलाने भेटवाला. फालतू वाचलो रे, फालतू वाचलो. मरूनच झाले पुरलं असतं. मेलो असतो तर कमीत कमी त्या दोघाईले फरक तर पडला असता काही ना काही. काही फरक नसता पडला कोणाले. असे कामं कधी करायचे नाही डबल. सांगू राहिलो तुम्हाला. असे घ्यायचा विचारही नाही करायचा. कोणालाच काही फरक नसता पडला. एवढं मोठं प्रकरण झालं तर काही फरक नाही पडला. आपणच जैलात आहे आणि आपणच मार खाऊ राहिलो. तर तुम्ही मेल्यावर कोणता फरक पडला असता? तात्या, शिंदे साहेब आणि मोरे साहेबने दिसू राहिले. गेले वाटते त्या सोन्याने आणि चेताले पकडले. बिनफुकट ते दोघं सापडलं हो तात्या. कसे तरी ते दोघंच आहे आपल्या गावातनी. आपली बाहेरून मदत करू शकते. आता तेच जर सापडले तर कसं करसान? काही झालं तरी ते दोघांनी सापडले पाहिजे. ते जर दोघं याच्या तावडीत सापडले झालं, आपण इथं उमरकेस सारखंच अंदर राहू.
मग कोणीच मदतीला नाही येईन आपल्या. काहीच लोड नका घेऊ तुम्ही. कोणी ना कोणीतरी आपल्या गावातला मदतीला येणंच. श्याम भाऊ आहे, कुंदन भाऊ आहे, ते आपल्याला सपोर्ट करू राहिले ह्या गोष्टीसाठी. काही केमिकल कंपनी बंद पडली पाहिजे. साहेब मला नवऱ्याला भेटायचं आहे. शांता आली रे, शांता आली मला भेटाले. 5 मिनिटात भेट आणि लवकर वापस ये. इथं टाइमपास करायचा नाही, जास्त गोष्टी करायची नाही. 5 मिनिटात. अरे अरे लय मारला रे तुम्हाला सगळ्याले. तर काही वकीलने भेटवाला काही नाही, सगळे ना खरीदले. काय करू मला समजून नाही राहिलं आता. त्या कोणी ओळखीचं नाही आहे का रे म्हणे? ओळखीचा आहे पण मोबाईल सगळे यानं जमा करून घेतले ना. त्याच्यात नंबर आहे माझ्या मित्राचा. त्याला बोलून मी सुटका केली असती, पण मोबाईल जमा करून घेतले तर काय करू. शांता वहिनी एकट्या झाल्या काय? बाकीच्या कुठं गेल्या? तुम्ही एकट्याच एवढं टेन्शन घेऊन राहिले का आम्हाला सोडायचं? अरे नाही मदन बापू, ह्या सगळ्या झालेल्या आहे, पण पोलीसवाले म्हणे फक्त एकच जण भेटू शकते म्हणे, म्हणून आले मी भेटाले. अरे काही उपाय नाही निघाला काय आम्हाला इथून बाहेर काढायसाठी? सुटका काढायसाठी काही उपाय नाही निघाला काय? त्याच्यासाठी आली मी, त्याच्यासाठी आली तुम्हाला सांगाले. तर फॉरेस्ट ऑफिसर वाले साहेब आले होते घरी. जेव्हा इथं वाघ पकडायला आले होते ना, तेव्हा मी त्याला मदत मागितली होती. ते घरी आले होते. हे म्हणे आपल्याला एक कागद पाहिजे म्हणे, ज्याच्यावर सगळ्याच्या सह्या होत्या म्हणे, का तुम्ही ही केमिकल कंपनी इथं बनवा म्हणून. तो जर कागद तुम्हाला सापडला म्हणे तर तुम्ही टेन्शन घेऊ नका म्हणे, हे केमिकल कंपनी इथून हाकलतो म्हणे आणि तुम्हाला सगळ्यांना न्याय बी मिळून देतो म्हणे. बस तो कागद कुठं आहे ते तुम्ही पहा म्हणे. बस 2 मिनिटं राहिले, 2 मिनिटात बोला आणि लवकर बाहेर ये. हा कागद एक तर त्या दोघांपाशी असन, देशमुख पाशी नाही गोडबोले पाशी, नाहीतर मग त्या रॉय साहेबापाशी असन. अरे असला आहे तर त्याच्यापासून कसा आणू तुम्ही सांगा आता मला. तो कागद चोरी करा लागन. आणि एवढे चांगले एक्सपर्ट चोर आपल्या गावात आहे कोण आहे सांगा तुम्ही? कोणीच नाही आहे ना. अरे कोणीच कसे नाही, आपल्या गावात एक्सपर्ट चोर 2च आहे, सोन्यांचे त्याच्यासारखे दिमाग लावून चोरी कोणीच नाही करू शकत. हा ते उसात जाते पण पांचोई नाही लागू देत असे माणसं आहे. त्याला पकडा आणि काही करा, त्याला लपून ठेवा. तुम्ही अर्जंट मध्ये शांता काकू अर्जंट घरी जाय आता, आणि ते जिथं बी असेल त्याला लपून ठेव. लवकर जाय आणि त्याला अशी घटना सगळं सांगून दे जे बी झालं. लवकर जाय तू. बरं जातो मी. आता वाघाचं तर काही टेन्शन नाही ना, वाघ तर पकडला फॉरेस्ट वाल्यानं. हा आता गावातले लोक तर ठीक आहे ना, कोणावर हल्ला तर नाही केला काही? नाही आता कोणावरच हल्ला नाही केला. चला जातो मी, टाइम झाला माया. लवकरात लवकर त्याला हे सांगा लागेल दोघायले. काय वाटते तात्या तुम्हाला, ते दोघं आणू शकन का तो कागद? काही सांगू नाही शकत आता. त्याच्यासारखे चोरी तर आहे नाही आपल्या गावात. हेच दोघं आहे. हे राजा एवढा मोठा सोकारी ठेवून माया, ते हरभरा तूर चोरू शकते, त्या कागद कोणती मोठी गोष्ट आहे? एक तर त्याचा फायदा असा आहे का राय साहेबाच्या कॅबिन पर्यंत जाऊ शकते ते, कारण तिथंच कंपनीत कामाला आहे ते. आणि नसन तिथं तर मग ह्या दोघं साहेबच्या फार्म हाऊसवर, देशमुख आणि गोडबोले याच्या फार्म हाऊसवर जाऊ शकते ते पाहिले. आता माहित पडते काय होते तर. पण शिंदे आणि मोरे साहेब बी नाही आहे ना इथं. हे तर नसन गेले सोन्याले आणि चेत्याले पकडाले. यानं जर पकडलं तर आपल्या नायकाच्या पहिलेच. आता जे काय आहे ते शांता काकूच्या हातात आहे. जर शांता काकू लवकर पोचली तर काही ना काही होऊन जाईल आपलं. नाही झालं नाही तर मग झाली बोलली ना. चला निघा लवकर इथून ताबडतोब. लवकरच तुमचा सगळ्याचा बंदोबस्त होऊन जाईल लवकरच. चल चालती होय लवकर इथून. लवकर होय म्हटलं इथून, नाही तर लेडीज पोलिसी नाही. लवकर होय म्हटलं तुला इथून चालती. चला व पाहून घेईन तुम्हाला सगळ्याले. हे दोघं कुठे गेले हो साहेब? हे गेले सोन्याले आणि चेत्याले पकडाले. देशमुख साहेब बस रस्ता येऊ राहिलो गाडी चालू आलो म्हटलं. बस 5 मिनिटात टच आहे मी तिथं. आपला चकना रेडी आहे ना? चकना आपल्याला टोस्ट पाहिजे, उकडलेल्या तुरीच्या शेंगा. बरं या. चकण्याचं काही लोड नका घेऊ. चकना तुमच्या आवडीचा चकना आहे. या तुम्ही या. मोरे साहेब आहे ना सोबत? हवा मग सोबतच आहे मोरे साहेब आणि मीच आहे, 2 जण. आणि ते मेश्राम टायरे साहेबाला दिलं. म्हटलं तुम्ही पोलीस ठाण्यात बसा, येतो सोन्याले आणि चेत्याले पकडून. तोपर्यंत म्हटलं तुम्ही वकील साहेबाला बोलावून घ्या ना. वकील साहेब तोपर्यंत येऊन जाते. मला जराशी भेट घ्यायची होती त्याच्यासोबत. बरी आठवण दिली तुम्ही. ठेवा त्याला फोन करतो मी. वकील साहेबाला बोलावून घेतो. गोडबोले साहेब काय म्हणता तुम्ही सांगा. बोलावून घ्या ना, सगळे जण बोलावून घ्या कार्यक्रमात ह्यावाल्या. कसं आहे सगळ्याचं होऊन जाते आणि वळख पाळखही होऊन जाते. रॉय साहेबांना आपल्याला पैसे पाठवले आहे, त्याचं काही टेन्शन नका घेऊ. 15 लाख रुपये पाठवले आहे. 5 लाख रुपये जरी याच्यावर खर्च झाले चालते म्हणे. 5 लाख रुपये कायले? 5,000 तर मानते हे. हा बाकीचे जे आहे पैसे वरतून देऊ. 5,000 रुपयात पार्टी देऊन देऊ आणि अधिक 50,000 रुपये देऊन देतो यायले, शिंदे साहेबाले मोरे साहेबाले. वकिलाले तर सकाळी दिलं आहे आपण. नमस्कार देशमुख साहेब, बस तुमची आठवणच केली होती मी. आता सगळेजण इथं हजर आहे म्हटलं. शिंदे साहेब, मोरे साहेब सगळेजण आहे. तुमचीच वाट पाहू राहिले. लवकर या ना जराशी. माया काही नक्की नाही आहे, पण मी याचा प्रयत्न करीन. मी जर 15 मिनिटात आलो तर समजून जा, काय येतो नाही तर मग नाही. बरं साहेब ठीक आहे. मग काय म्हणते वकील, काय म्हणते, येतो का नाही येत म्हणते? 15 मिनिटात आलो तर आलो, नाही तर मग काही येत नाही म्हणे. शिंदे साहेब आले वाटते, त्याच्या गाडीचा आवाज येऊ राहिला.
उतरा मोरे, तिकडूनच उतरा. गाडी इथं ठेवली का म्हटलं? काही त्रास तरी होईल ना यायला? झाला तर घेता येते मग गाडी मागं पुढं. बस राहू द्या सध्याची इथंच. चला अंदर चला, प्रोग्राम आहे मस्त जबरदस्त. प्रोग्राम तर चांगलाच कडक दिसू राहिला हो शिंदे साहेब. अरे तर कडकच आहे ना प्रोग्राम, साधा सुद्धा माणसाचा आहे काय. चला. अरे या हो शिंदे साहेब आणि मोरे साहेब, किती वाट पाहू राहिलो तुमचीवाली. आम्हाला वाटलं प्रोग्राम चालू झाला असन. अरे नाही हो साहेब, मेन कार्यकर्ते ज्याचे आहे तुम्ही दोघं, आणि प्रोग्राम कसा चालू करू? तुमच्यासाठी ठेवला आणि तुम्ही ज्याचे आहे तर चालू कसा करू? या आसन ग्रहण करा. अरे वा 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 वा, प्रोग्राम मध्ये तर तुम्ही डायरेक्ट एकदम आवडीचा विषय आणला. उकडलेल्या तुरीच्या शेंगा. आता तर एक नंबर कार्यक्रम होऊन जाते हो देशमुख साहेब, एक नंबर. खास तुमच्यासाठीच बनवल्या त्या. तुम्हाला आवडते म्हणे ना, तुम्ही म्हणे ना का पॅक पाण्याच्या कार्यक्रमात आपला चकना आवडीचा आहे म्हणे तो तुरीच्या शेंगाचा, म्हणून तुमच्यासाठी सकाळी गेलो आणि तुरीच्या शेंगा आणल्या तोडून. कशा आहे? एक नंबर. अरे बापा काय विचारता, काय गावरानी तुरीच्या शेंगा उकडे, काय विचारता तुम्ही. आता प्रोग्राम एकदम टाईट होईल. बसा आणि शांततेत खा आणि थोडंसं म्हटलं आपलं पॅक पाणी प्या. या या बसा बसा मोरे साहेब. घ्या ना, घ्या शिंदे साहेब आणि मोरे साहेब, करा प्रोग्राम चालू. अरे नाही नाही, येऊन द्या म्हटलं, वकिलाला येऊ द्या. वकील सोबत जरासं म्हटलं पॅकपाण्याचा कार्यक्रम जरा काम टाईट होईल. त्याला जरा बरा वाटन, आपल्यासाठी थांबले होते म्हणून. येऊ राहिलो म्हणे ते. नाही देशमुख साहेब, तुमच्या विचारानं येऊ द्या म्हटलं वकिलाले. मग सगळे जण सोबत सोबत घेऊ आणि जरा चर्चा होते. बरं थांबून जा ना, 5 मिनिटं वाट पाहू, नाही तर मग आपला कार्यक्रम चालू करून देऊ. तोपर्यंत काही सिगरेट वगैरे घ्या ना. अरे सिगरेटचा तर काही विषयच नाही, फक्त एकदा वकिलाला येऊ द्या, मग सगळाच कार्यक्रम होईल आपला. उशीर कसा काय झाला तुमच्या दोघाले यायले? तुम्ही तर म्हणे लवकरच येतो म्हणे आम्ही. विषय असा झाला डॉक्टर साहेब, का आमची इच्छा होती का पहिले सोन्यान चेताले पकडा, मग त्याला झोडपा, मग त्याचा व्हिडिओ काढा, तुम्हाला पाठवा, आणि मग ह्या कार्यक्रमाचा आपण आनंद घ्या. काय वाटते तुम्हाला? वाटायचं काही नाही, पण मग इकडे कार्यक्रम उशिरा होत होता ना. वकील साहेबाला जास्त वेळ नाही भेटत ना. वकील साहेब म्हणे मी 10-15 मिनिटात येतो म्हणे. बरं झालं मग गेले नाही का तुम्ही पकडायला त्याले? अरे कुठं पकडू, तुम्ही तर विचार करा तुमच्या फोनवर फोन, इकडे या इकडे या. मी म्हटलं ठीक आहे, आता हा कार्यक्रम निपटला का त्याला पहिले पकडायला जातो मी. कोणत्याही हालतीत, कोणत्याही छिद्रात लपवून देणं, कोणत्या भोगात लपव, त्याला काढीन उंदरासारखा आणि मांजरीसारखा झोडपीन. ते पकडाच लागन तुम्हाला दोघं आणि झोडपास लागन. हा, पैशाची चिंता करू नका, बस त्याला पकडला का तुम्ही पैसे इथून घेऊन जा 50,000 रुपये. अरे वा 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 वा, मग तर झालंच म्हणून समजा काम. आजच्या तारखेतच पकडतो त्याला, कुठंही लपू राहीन, कुठंही. ते नरकात जरी गेला असन तरी जायले वाटत जातो आणाले आणि तरी झोडपतो. पुष्पाजी, ओ पुष्पाजी, पुष्पाजी कुठं गेली रे? येऊनही नाही राहिली रे त्या बाहेर. थांब मी देऊन पाहतो वर. हो देवानंद आप्पा, देवानंद आप्पा, अरे आहे का नाही आहे कोणी घरी? अरे देवानंद आप्पा आपल्या चौकात असं ना रे, मोहनदाच्या पांटेल्यावर. चल तिथंच असन सगळे जण, तिथं कुठं 5 वाजता. चल. तसं नसते ना हो दिगंबर काका, तसं नसते ना. गव्हर्नमेंटच्या इकडून परमिशन आहे, तुमचं बरोबर आहे, पण आपल्या गावालाच नाही चुकलं काय सह्या देऊन? सकाळी आमच्यावर वाघानं हमला केला, कमी जास्त झालं असतं तर कोण जबाबदार असतं याच्यावर? सकाळची गोष्ट होय, सांगू राहिले मोठे इथं. अरे सकाळी तर सगळे जण होते रे इथं, सगळे जणांच्या देखता होय का ते गोष्ट? काही लावता राजा? अरे सकाळी नाही, आपलं 7 वाजताची गोष्ट होय. मग दुपारी 7 वाजता वाघ येऊ राहिला आमच्यावर हल्ला करायले, काय करावं आम्ही? आता काहीच नाही होऊ शकत, त्या वाघाला लागली आहे आता माणसाच्या रक्ताची चव, समजले काय? आता जनावर दिले ना सोडून, आता माणसाला टार्गेट करणार आहे तो. सकाळी काय संध्याकाळी काय, आता जेव्हा भेटला तेव्हा भूक लागली का चला इकडे नाश्ता पाणी करायले. चेते पांटेला तर आता बंदच आहे रे, आणि कोणीच नाही दिसू राहिले आपले कार्यकर्ता. हा, हे 3 जण दिसू राहिले. अरे मोहन दाना पांटेला खोललाच नाही का? श्याम काका, हा खोललाच नाही का म्हटलं? कोणी आलं का इथं? तात्या, देवानंद भाऊ, पाटील, कोणी आलं होतं इथं? काय डोकसं खाऊ राहिले तुम्ही दुपारपासून? कोणीच नाही आलं इथं. आम्हीच इथं 3 जण दिसून नाही राहिलो का तुले? दुपारी आम्ही इथून निघाल्यावर तुमच्या मागे वाघ लागला होता म्हणते दोघांच्या. खरी गोष्ट आहे का हे? खरी नाही तर मग काय खोटी गोष्ट आहे का राजा? तुम्ही गेले आणि तसाच वाघ आला 5 मिनिटानं, झालं आमचं काम भारी. मग आता काय करू राहिली? तर जाना घरी, आला मागून वाघ, काय करसान मग आता? आता तर काहीच नाही तुमच्याशी. आता भाला ठेवला ना, आता कसा येन? आणि तो अंगार बी आहे, आगीले पाहून येत नाही तो. बरं शेका बाबा तुम्ही या, आम्ही चाललो. अरे कुठं गेले रे हे सगळे जण? कोणीच नाही दिसू राहिला ना राजा. तात्या नाही, पाटील नाही, देवानंद भाऊ नाही, मोहने नाही. मोहने 2-3 दिवस झाला पांढरा बंद आहे. काही अतापता आहे का? बस काय माहित कुठं गेले तर काही अतापताच नाही आहे, कोणी सांगत बी नाही. ह्या दोघांना विचारलं तर तेच तर दोघं आता आम्हाला विचारू राहिले, तुम्ही पाहिलं काय माहित कुठं गायब झाले. पाटील दिसू राहिले घरी. ओ पाटील, 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 पाटील आहे का हो घरी? ओ पाटील, पाटील, पाटील इथं घरी नाही आहे रे. कोणी तर आलं असतं बाहेर. हा, पुष्पा आजी तर आली असती कमीत कमी. चल घे गाडी, घे लवकर. आता तात्याच्या इथं घे तू गाडी. आता शांता आजीच काही ना काही सांगू शकते आपल्याला, तिथंच माहिती पडू शकते. चल तिकडे.
सोन्यान चेत्याच काम करू शकते आपलं पुष्पाबाई. ऐकून घे. आणि ज्योती तूही ऐकून घे. सोन्यान चेत्याशिवाय आता कोणीच नाही आपलं. हेच लय मोठे चोर आहे म्हणे. त्याच्या एवढे चोर कोणीच नाही भेटन म्हणे. पण ते कुठं भेटन काय भेटन आता काहीच माहित नाही. तू आवाज नको देऊ त्या. चल डायरेक्ट अंदर चल. एक तर त्याचे बाबा असन नाही तर शांताबाई असन. कोणी ना कोणी तर भेटणार आपल्याला. अंदर चल अंदर चल. इथे चपला दिसू राहिल्या रे मला 4-5 जणांच्या. सगळ्या बाया इथंच आहे का रे? चल बरं अंदर. कोणाच्या गाडीचा आवाज आहे हो माय? सोन्यान चेत्या होय काय? हा आजी. अबे सोन्या, शांता आजीच्या डोळ्यात आसू दिसू राहिले रे. काय झालं रे? काय झालं आजी? काय झालं तुले? या अंदर या, सगळं सांगतो तुम्हाला. या अंदर.